RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोलेकरांना आता चौथ्या नाही पाचव्या दिवशी पाणी मिळणार। महान प्रकल्पातील जलसाठ्यात घट, टंचाई सदृश्य स्थिती। ढगाळ वातावरण व वादळाने अकोलेकरांचे नुकसान, अनेक ठिकाणी झाड कोसळली, शहरात धूळच धूळ। जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा सर्वसामान्यांना फटका, बियाण्यासाठी रांगेत असलेल्या दोघी महिला कोसळल्या। जिल्ह्यात मंगळवारपर्यंत उष्णतेच्या लाटेची भीती, उष्माघाताने तिघांचा आतापर्यंत बळी गेल्याचा संशय। रस्त्यावर शुकशुकाट, आज होती लॉकडाऊन सारखी स्थिती, अकोल्याचे 45.2 अंश तापमानाची झाली नोंद। आता सविस्तर बातम्या। महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून अकोला शहराला यापूर्वी दर चौथ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत होता। मात्र महान येथील प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन होत असल्याने अकोलेकरांना आता चौथ्याऐवजी दर पाचव्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने घेतला आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 दिवसाने वाढ करण्यात आली असून आता सोमवार 27 मे पासून संपूर्ण शहराला 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याबाबत महान धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे। महान धरणात आज रोजी 17.90% जलसाठा शिल्लक असून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन लक्षात घेता अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारा अकोला शहरात 4 दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यात बदल केल्याचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे। तरी शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पिण्याचे पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन अकोला महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे। आज शहरात धुळीच्या वादळाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले। शहरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र धूळच होती आणि रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली होती। आज सायंकाळी 5:30 ते 6च्या सुमारास धुळीच्या वादळाने संपूर्ण अकोला शहरात चांगलाच गोंधळ घातला। या धुळीच्या वादळाने अनेक ठिकाणी वृक्ष उमळून पडले तर अनेकांच्या घरावरचे टीन छप्पर उडून गेले। धुळीच्या वादळाने शहरातील रस्त्यांवर धुमाकूळ घातला। शहरातील रस्त्यावर धुळीचे लोट या वादळाने निर्माण झाले होते। भाजी बाजारामध्ये देखील मोठे नुकसान केल्याची माहिती आहे। शहरातील विविध भागात या धुळीच्या वादळाने नुकसान झाले असून महापालिकेचे अग्निशमन दल कार्यरत आहे। अनेक ठिकाणी वृक्ष पडले असून ते रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे। अनेक ठिकाणी केबल तुटले आहे। त्याचबरोबर शहरात काही भागात वीज पुरवठा खंडित झाला। ढगाळ वातावरण व वादळाने शहरातील तापमान मात्र चांगलेच घसरले। काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला। तपत्या उन्हाळ्यात अकोलेकरांसाठी केवळ सायन दैनिक, सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूज धावून आल्याबद्दल अनेकांनी RRC नेटवर्कचे अभिनंदन केले। त्याचबरोबर निर्भयपणे निपक्ष वस्तुनिष्ठ वृत्तांकन करत प्रशासनाचे डोळे उघडल्याबद्दल बातम्यांचे कौतुक केले। सिटी न्यूज सुपरफास्टने शुक्रवार 24 मे रोजी सावधान अकोल्यात हीटवेव्ह आणि शनिवार 25 मे रोजी अकोला होरपळत असताना अधिकारी AC मध्ये तर लोकप्रतिनिधी निष्क्रिय या 2 बातम्या प्रकाशित केल्या। त्याचबरोबर RRC न्यूजने देखील याविषयी वस्तुनिष्ठ सत्य बातम्या प्रकाशित केल्याने प्रशासन चांगलेच हादरून गेले होते। जिल्हाधिकारी यांनी शनिवारपासून जिल्ह्यात कलम 144 लागू करत काही दिशानिर्देश जिल्ह्यासाठी दिले आहे। जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे, त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून उष्माघातामुळे सर्वसामान्य नागरिकांना, कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याकरिता कामगारांना आवश्यक सेवा पुरविणे, खाजगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करणे तसेच इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिले आहे। अकोला जिल्ह्यात दिनांक 25 मे 2024 रोजीचे दुपारी 4 वाजतापासून ते दिनांक 31 मे 2024 रोजीचे 12 वाजतापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 हे आदेश लागू करण्यात आले। आता या कालावधीत अंगमेहनत करणारे कामगार तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार यांच्याकडून उन्हात काम करून घेता येणार नाही।
ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी उष्माघातापासून संरक्षणासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कूलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करणे, तसेच पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालक यांची राहील। याबाबत तक्रार संबंधित ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, पोलीस विभाग, कामगार कल्याण विभाग यांच्याकडे करता येईल। खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 5 वाजेनंतर कोचिंग सेंटर चालवावेत। सकाळी 10 ते 5 या वेळेत कोचिंग क्लासेस सुरू ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटरमध्ये पुरेसे पंखे, कूलर, तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील। जिल्ह्यात खरीप हंगामासाठी बियाण्याची कृत्रिम टंचाई करण्यात आली आहे। या सर्व परिस्थितीकडे कृषी विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। बियाणे खरेदीच्या रांगेत उभ्या राहिलेल्या 2 महिला अचानक कोसळल्या। जिल्ह्यात जाणीवपूर्वक काही बियाणे कंपन्यांचे भाव वधारण्यासाठी कृषी सेवा केंद्रांनी बियाण्यांची कृत्रिम टंचाई केली आहे। या सर्व कृत्रिम टंचाईकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असून त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पुरुष शेतकऱ्यांना रांगेत लवकर लागत नाही, म्हणून शेतकरी पती पत्नी बियाण्यासाठी रांगेत उभे राहतात। कृषी सेवा केंद्रावर वाढत्या तापमानापासून बचाव करण्याची उपाययोजना नाही। उन्हात बियाण्यासाठी रांगेत उभी राहिलेली महिला अचानक खाली कोसळली। इतरांनी या महिलेला सावरले आणि शुद्धीवर आणले। जिल्ह्यात बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे। पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या शहरी आणि ग्रामीण भागात कृषी केंद्रासमोर शेतकऱ्यांच्या रांगा दिसून येत आहेत। बियाण्यांसाठी सकाळी 5 वाजतापासून कृषी केंद्रासमोर शेतकरी रांग लावत आहेत। सध्या उन्हाचा पारा वाढलाय। अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार येथे पसंतीच्या बियाण्याकरिता सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या 2 महिला चक्कर येऊन खाली पडल्या। या महिलांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना अकोट येथे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। जिल्ह्यात उष्णतेची लाट असून ती पुढील काही दिवस कायम राहणार आहे। गेल्या 2 दिवसात उष्माघाताने तिघांचा बळी गेला का असा प्रश्न उपस्थित होत आहे। उष्माघाताचे बळी थांबविण्याची गरज आहे। मूर्तिजापूर शहरात एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे जिल्ह्यात हा उष्माघाताने दुसरा बळी ठरू शकतो। 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मेन रोडवरील अकोला नाक्याजवळ ग्राम सोनोरी येथील शेख अशफाक शेख गुरु वय 38 वर्ष याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। तर दुसरीकडे पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सुलोचना बुंदे या 60 वर्षीय महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याची चर्चा गावात होती। या भुईमुंग काढणीसाठी गेल्या होत्या, पण घरी परत असताना कोसळल्या। त्यात त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। उन्हामुळे शहरातील नागरिकांनी घराबाहेर निघणे आज टाळले आहे। दरम्यान शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे। ते म्हणजे जमावबंदी नसून नागरिकांनी काय करू नये याची सविस्तर माहिती या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात अंग मेहनत करणारे कामगार तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार यांच्याकडून उन्हात काम करून घेता येणार नाही। ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी उष्माघातापासून संरक्षणासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कूलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करणे, तसेच पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालक यांची राहील। याबाबत तक्रार संबंधित ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, पोलीस विभाग, कामगार कल्याण विभाग यांच्याकडे करता येईल। खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 5 वाजेनंतर कोचिंग सेंटर चालवावेत। सकाळी 10 ते 5 या वेळेत कोचिंग क्लासेस सुरू ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटरमध्ये पुरेसे पंखे, कूलर, तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील। 31 मे पर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू येथील एका हार्डवेअर दुकानाला भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांचा माल भक्ष्यस्थानी पडला, त्यामुळे मोठे नुकसान झाले। ही घटना शनिवारी सायंकाळ दरम्यान घडली।
बोरगाव मंजू येथील वैभव वाडेवाले यांचे महामार्गावर बालाजी मंदिरासमोर हार्डवेअर दुकान आहे। या दुकानाला भीषण आग लागली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला। आगीत लाखो रुपयांच्या मालाची हानी झाली। दरम्यान अग्निशमन दलास प्राचारण केले, परंतु सदर अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचू शकली नाही। गाडी पोहोचली तेव्हा संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते। ग्रामस्थांनीही आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आग आटोक्यात आली नाही। पाणी वितरण टँकर चालकांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले, परंतु आगीच्या रुद्ररूपाने संपूर्ण दुकान जळून खाक झाले। यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। आग नेमकी कशी लागली हे मात्र समजू शकले नाही। अकोल्याच्या मध्यवर्ती भागात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेले रामदास पेठ स्थित क्रीडा संकुलाच्या जागेवर कोणाचा डोळा आहे असा प्रश्न उपस्थित होतो। या ठिकाणचे नाट्यगृह, सांस्कृतिक भवन तयार होणार की नाही अशी विचारणा नाट्यप्रेमी करत आहे। स्थानिक रामदास पेठ क्रीडा संकुल एकेकाळी अकोल्याचे वैभव होते, मात्र काही वर्षापासून या संकुलास ओसाड रानाचे स्वरूप प्राप्त झाले। क्रीडा संकुल येथील स्विमिंग पूल बंद आहे। इतकेच नाही तर सांस्कृतिक भवनाचे काम अर्धवट आहे। अकोलेकर नाट्यकर्मींनी या उपक्रमासाठी पाठपुरावा करून थकले आहे। रामदास पेठ स्थित दिवेकर संकुलाचा संपूर्ण कायापालट करण्याची गरज आहे। अकोलेकरांच्या जिव्हाळ्याचा अत्याधुनिक नाट्यगृहाचा प्रकल्प लालफित शाहीत रखडला। नाट्य क्षेत्रातील नवोदितांसाठी अकोल्याचे अत्याधुनिक नाट्यगृह व सांस्कृतिक भवन कधी उपयोगी पडणार असा प्रश्न वर्षानुवर्षे विचारला जात आहे। जिल्ह्यातील विविध तालुक्यात रेती माफियांनी डोके वर काढले आहे। घाटांना पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने लिलाव झाले नाही, मात्र यानंतरही या रेती घाटावरून नियमबाह्य जेसीबी पोकलँडद्वारे सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे। जिल्ह्यात एक ट्रॅक्टर रेतीचे दर 8 ते 10 हजार रुपये सुरू आहे। काही घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या रेती घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे। त्यामुळे ही रेती कुठल्या घाटावरून आहे हे मात्र समजण्यापलीकडे आहे। बालापूर तालुक्यातील व तेल्हारा शेगाव तालुक्याच्या बॉर्डरवर रेतीची तस्करीचे काम जोमात सुरू असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे। तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातील हाता लोहारा रेती घाटातून अवैध रेती उपसा व वाहतूक सर्रासपणे सुरू आहे आणि उत्खनन केलेल्या रेतीचे निंबा फाट्यावरून सर्रासपणे वाहतूक होत आहे। घाट मालकांना जेसीबी रेती उत्खनन बोट याची परवानगी नसताना नियमांना डावलून सर्रासपणे नदीपात्रातून जेसीबी रेती उत्खनन सुरू आहे। अवैध उत्खनन बंद करावे व घाट मालकांवर कारवाई करण्याची गरज आहे। कोरोना काळात ज्यावेळी लॉकडाऊन लावले जात होते, अगदी तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे। शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता। आज रविवारी बाजारपेठेत राहणारी गर्दी पूर्णतः ओसरली होती। आज रविवार होता, रस्त्यावर नागरिकांना चटके बसत होते। जिल्ह्याचे आजचे तापमान 42.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले। शहरातील रस्त्यांवर दुपारी 12 नंतर लोकांनी येणे टाळले, पण जे लोक रस्त्यावर आले त्यांच्यापैकी काही लोकांना वाढत्या तापमानाचा फटका बसल्याचे चित्र होते। अनेकांना भोळ येणे, जीव घाबरणे, उलटी होणे, थकवा वाटणे आदी गोष्टींचा त्रास सहन करावा लागला। शहरातील रस्त्यावरची वर्दळ दुपारी 12 ते 4 अतिशय कमी झाली होती। दुपारी 4 नंतर हळूहळू नागरिकांनी रस्त्यावर येणे सुरू करत नियमित कामकाज सुरू केले होते। आज देखील अकोल्याचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर राहिले असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता। गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचे तापमान हे 45 अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे। अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर येणे टाळले आहे। त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट असून 1-2 वाहने रस्त्यावर धावत असल्याचे चित्र कोरोना काळातील लॉकडाऊनची आठवण करून देत होता। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोलेकरांना आता चौथ्या नाही 5व्या दिवशी पाणी मिळणार। महान प्रकल्पातील जलसाठ्यात घट, टंचाई सदृश्य स्थिती। ढगाळ वातावरण व वादळाने अकोलेकरांचे नुकसान। अनेक ठिकाणी झाड कोसळली, शहरात धूळच धूळ। जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा सर्वसामान्यांना फटका। बियाण्यासाठी रांगेत असलेल्या दोघी महिला कोसळल्या।
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत उष्णतेच्या लाटेची भीती, उष्माघाताने तिघांचा आतापर्यंत बळी गेल्याचा संशय. रस्त्यावर शुकशुकाट, आज होती लॉकडाऊन सारखी स्थिती, अकोल्याचे 45.2 अंश तापमानाची झाली नोंद. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.